एकच राग होता, आई गाते बहिणीचे गुण. संतप्त रेशमाने केला साबेरा बानूचा खून. आई आणि मुलगी यांच्यात एक विलक्षण नाते असते. आईच्या मुलीवर खूप प्रेम असते, तर मुलींनाही आई अगदी जवळची वाटते. पण काही वेळा आई कोणावर जास्त माया करते या भ्रामक विचाराने मुलामध्ये कटुता निर्माण होते. वास्तविक सर्व मुले आईसाठी समानच असतात, पण एखाद्याच्या मनात नाहक द्वेष निर्माण होतो. हा द्वेष इतका वाढतो की नातेसंबंधात कटुता निर्माण होते. परंतु मुलीकडून आईची हत्या होणे ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. अशी घटना कुटुंबातील नातेसंबंधावर, समाजाच्या मानसिकतेवर आणि माणुसकीवर मोठा आघात करते. अशा घटनामागील कारण समजून घेणे आणि अशा हिंसक प्रवृत्ती रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलणे समाजासाठी महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारची घटना मुंबईमध्ये घडली आहे, जिथे बहिणीवर आई जास्त माया करते, तिचेच गुणगान गाते. या रागातून एका लेकीने जन्मदात्या मातेचा निर्गुण खून केला आहे. या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे, पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबईच्या अनहारुल हक्क चाळ, रूम नंबर 2, गुलजार हॉटेल समोर, हाजी करामत अली रोड, कुरेशी नगर, कुर्ला पूर्व येथे एका साध्या चाळीत जैनबी नौशाद कुरेशी, वय वर्ष 41, आपल्या 2 मुलीसह राहत होती. पतीच्या निधनानंतर जैनबीने भायखळा येथे कांदा बटाट्याचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा संसार समर्थपणे चालवला होता. त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार म्हणजे आई साबेरा बानू असगर शेख, ज्यांचे वय 70हून अधिक होते. त्या वृद्ध असल्याने मुलगा अख्तर शेख यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील कळवा या ठिकाणी राहत असत. साबेरा बानू असगर शेख यांना 3 मुली व 1 मुलगा अशी एकूण 4 मुले आहेत. मोठी मुलगी फातिमा ही पुणे येथे राहत आहे, तर त्याची दुसरी मुलगी रेशमा काजी ही कुर्ला कुरेशी नगर येथे, तर तिसरी मुलगी जैनबी कुरेशी ही देखील कुर्ला कुरेशी नगर, एकमेकापासून थोड्या अंतरावर राहण्यास आहे. आई साबेरा बानू शेख म्हणजे जैनबी आणि रेशमासाठी आधारस्तंभ होत्या. त्यांच्या आठवणीतून त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष दिसतो. साबेरा बानूने आपल्या मुलींसाठी खूप त्याग केला होता. त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच त्यांच्या 3ही मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींसाठी खूप कष्ट घेतले आणि त्यांच्यावर प्रेम केले. आई ही मुलींच्या आयुष्यात सकारात्मक मार्गदर्शन करणारी व्यक्ती आहे, मात्र तिच्या स्वभावातील काही गुण कधीकधी तिच्या मुलींना समजत नाहीत. ती प्रामाणिक, कष्टाळू आणि परंपरावादी असते. तिची अपेक्षा असते की मुलींना तिच्या अनुभवावरून शिकावे, मात्र सर्वांना ते जमत नाही. जैनबी कुरेशी आणि रेशमा काजी या दोन्ही सख्या बहिणी, यातील जैनबी कुरेशी हिची आईसोबत नाळ अधिक जोडलेली होती, त्यामुळे ती आईच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेते. पण तिचा आईबद्दलचा अति आदर कधीकधी तिची धाकटी बहीण रेशमाला खटकत होता, ज्यामुळे वादाची ठिणगी पडत होती. धाकटी बहीण रेशमा अधिक स्वतंत्र, बंडखोर आणि आधुनिक दृष्टिकोन ठेवते. तिला वाटत असे की आईने तिच्या निर्णयामध्ये कमी हस्तक्षेप करावा, पण तसे होत नसल्यामुळे आईशी तिचे वाद वारंवार होतात. वादाची सुरुवात साधारणपणे एकमेकांचे गुणगान करताना होते, जसे की मोठ्या बहिणीचे गुणगान करताना आई धाकटीला दुर्लक्ष करते किंवा तिच्या निर्णयावर टीका करते असे होऊ शकते. आईचा हेतू मुलींना योग्य मार्गदर्शन देण्याचा असतो, पण तिचे शब्द कठोर वाटतात, ज्यामुळे नाराजी वाढू शकते. येथेही असेच झाले होते. आईच्या आणि मोठ्या बहिणीचे असलेले सख्य लहान बहिणीला खटकत होते. मोठी बहीणही आईची बाजू घेते असा समज तिने करून घेतला होता, त्यामुळे दोन्ही बहिणींच्या नातेसंबंधावर परिणाम झाला. मोठी मुलगी जैनबी आईवर खूप प्रेम करत होती. आई घरी आली की तिचा प्रेमाने सांभाळ करत असे. तिला आवश्यकतेप्रमाणे खर्चाकरिता व औषधोपचाराकरिता पैसे देत असल्यामुळे आई साबेरा बानू सतत जैनबीच्या घरी येई आणि तिच्या प्रेमळ सेवेसाठी तिला भरभरून आशीर्वाद देत असे. साबेरा बानू केवळ जैनबीच्या घरी जात नसत, तर त्यांची दुसरी मुलगी रेशमा राहत असलेल्या रूम नंबर 209, हाजी जब्बार इमारत, फिरदौस हॉटेलच्या वर, कुरेशी नगर, कुर्ला पूर्व या ठिकाणीही जात असत. मात्र आई तेथेही जैनबीच्या गुणगानातच रमायची. त्या रेशमाच्या समक्ष जैनबी कुरेशी यांचे
जास्त गुणगान करत असे. जैनबी सारखी मुलगी मिळणे हे माझे सौभाग्य असे साबेरा बानू नेहमीच म्हणायची. त्यामुळे रेश्माच्या मनात मत्सराचा बीज रोवले गेले. हा मत्सर हळूहळू वैरात बदलला. जैनबी आणि रेश्माच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. जैनबीने आपल्या आयुष्यातील दुःखाला सामोरे जात आत्मनिर्भरता मिळवली होती. दुसरीकडे रेश्माला नेहमीच वाटत असे की आई तिच्यावर कमी प्रेम करते. हा राग हळूहळू वाढत गेला. याच रागातून रेश्माचे जैनबी सोबत वारंवार वाद झाले होते. या वादातून रेश्मा हिने जैनबी कुरेशी हिच्या विरुद्ध सन 2021 मध्ये चुनाभट्टी पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार केली होती. आई साबेरा बानू शेख ही मुलाकडे कळवा या ठिकाणी राहत असली तरी अधूनमधून कुर्ला येथे राहत असलेल्या जैनबी व रेश्मा या दोन्ही मुलीकडे येत जात असत. मात्र मागील 3 महिन्यापासून आई साबेरा बानू यांच्या उजव्या डोळ्यावर सायन रुग्णालय येथे उपचार सुरू असल्याने ती जैनबीकडे वेळोवेळी राहण्यास येत होती. रेश्माकडे मात्र तिची जाणे येणे कमी झाले होते. त्यामुळे चिडलेली रेश्मा ही आईला टोमणे मारून तिच्यासोबत वादविवाद करत असे. तसेच टोकाची भांडणे करून त्रास देत असल्याचे आईने जैनबी यांना खूप वेळा सांगितले होते. डोळ्यावरील उपचार करून सायरा बानू 4 दिवसापूर्वी पुन्हा मुलगा अख्तर शेख यांच्याकडे कळवा येथे राहण्यास गेली होती. मात्र दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी रात्री 8च्या सुमारास जैनबी यांचा भाऊ अख्तर शेख यास रेश्माने फोन करून सांगितले की सायंकाळी 7:30 वाजता आई साबेरा बानू ही माझ्याकडे कुर्ला येथे आली असता मी आई साबेरा बानू हीच चाकूने मारून घरात ठेवले आहे. रेश्माचे हे बोलणे ऐकून अख्तर हादरले. त्यांनी ताबडतोब बहीण जैनबी हिला फोन करून ही माहिती दिली. तसेच तू तिथे जाऊन खात्री करून मला कळव असे सांगितले. अख्तर शेख यांनी रेश्माने केलेल्या फोनबाबत खात्री करण्यासाठी तर जैनबी कुरेशी यांनी पोलीस मदत मिळण्यासाठी 100 नंबरवर पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून या घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून माहिती प्राप्त होताच चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस उपनिरीक्षक बद्रीनाथ कुंडकर आदी घटनास्थळी दाखल झाले. जैनबी ही रेश्माच्या घरी पोहोचली. त्यावेळी पोलीस तिथे पोहोचलेले होते, परंतु त्या ठिकाणी रेश्मा दिसून आली नाही. जैनबी यांनी रेश्माच्या घरात जाऊन पाहिले असता त्यांची आई साबेरा बानू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. हे पाहून जैनबीने मोठ्याने टाहो फोडला. जैनबी यांना पोलिसांकडून समजले की त्यांची बहीण रेश्मा हिने आई साबेरा बानू हिस चाकूने भोसकून मारले आणि स्वतः पोलीस ठाण्यास हजर होऊन आईचा खून केल्याची कबुली दिली आहे. काही वेळाने या ठिकाणी जैनबी यांचा भाचा आयात सय्यद हा आला. त्याने सांगितले की मावशी रेश्माने मला फोन करून आजी साबेरा बानूस चाकूने भोसकून मारल्याचे सांगितले. जैनबी यांनी केलेल्या तक्रारीनुसार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी रात्री 7:30 ते 8 वाजण्याच्या दरम्यान बहीण रेश्मा मुजफ्फर काझी वय वर्षे 41 हिने तिच्या घरी म्हणजे रूम क्रमांक 209 हाजी जब्बार इमारत फिरदौस हॉटेलच्या वर कुरेशी नगर कुर्ला पूर्व या ठिकाणी आई सायरा बानू शेख हिच्यासोबत भांडण केले. त्यानंतर आई साबेरा बानू हिस रेश्माने पोटावर, गळ्यावर, हातावर, उजव्या हाताच्या दंडावर व काखेत चाकूने गंभीर जखमा करून जेवे ठार मारले. या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलीस ठाण्यात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 04/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता कलम 37(1) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. चुनाभट्टी पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी रेश्मा मुजफ्फर काझी वय वर्षे 41 हिला दिनांक 3 जानेवारी रोजी तिची आई साबेरा बानू असगर शेख हिच्या हत्येप्रकरणी अटक केली. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर घटनाक्रम उघड झाला. रेश्माच्या घरात साबेरा बानू गेल्यावर नेहमीच माय लेकींचे वाद व्हायचे. रेश्मा आईला वारंवार टोमणे मारायची. तुमचं सगळं प्रेम फक्त जैनबीसाठी आहे, आम्हाला तर तुम्ही कधी आपलं मानलंच नाही असे ती आईला बोलायची. साबेरा बानू तिला समजावण्याचा प्रयत्न करत पण रेश्मा ऐकायला तयार नसायची. त्या दुर्दैवी दिवशी म्हणजे दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी साबेरा बानू रेश्माच्या घरी गेल्या तेव्हा त्यांचा चेहरा शांत आणि समाधानी होता.
त्या रेश्माला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. रेश्मा, तुझ्या मनात जैनबीबद्दल राग ठेवण्याचे काही कारण नाही, ती केवळ जबाबदारीने वागते आहे असे सांगत त्या रेश्माला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होत्या. पण रेश्माचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिथे काही वेळातच दोघींमध्ये तीव्र वादावादी सुरू झाली. साबेरा बानूने जैनबीचे गुणगान गाणे सुरू ठेवले आणि रेश्माचा राग अनावर झाला. रेश्मा संतापाच्या भरात किचनमध्ये गेली. तिने हातात चाकू घेतला, पण तिला स्वतःवरही विश्वास नव्हता की ती असे काही करू शकते. साबेरा बानू तिला शांत होण्याची विनंती करत होत्या. त्या म्हणाल्या, तुला काय हवं आहे मला सांग, मी तुला समजून घेईन. पण त्या शब्दामुळे रेश्माचा राग अधिकच भडकला. तिच्या मनात एकच विचार होता, आईला जैनबीचं गुणगान गाण्यापासून थांबवायला हवं. आणि त्या रागात चिडलेल्या रेश्माने किचनमधील चाकू उचलला आणि आईच्या शरीरावर वार करू लागली. आई साबेरा बानू रक्ताच्या थरोळ्यात कोसळली आणि तिने प्राण गमावले. गुन्हा घडून गेल्यानंतर रेश्मा घाबरली. तिला हे कळून चुकलं होतं की तिने अतिशय भयंकर चुकी केली आहे. हत्या केल्यानंतर रेश्माने आपल्या पतीला, भावाला आणि भाच्याला फोन करून आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतःहून चोनाभट्टी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान घटनास्थळी तपास करताना पोलिसांनी रेश्माने वापरलेला चाकू, रक्ताने माखलेले कपडे आणि रक्ताचे नमुने जप्त केले. तसेच रेश्माच्या अंगावर गुन्ह्याच्या वेळी परिधान केलेले कपडेही पुरावा म्हणून घेतले. रेश्माचा फोन तपासला असता तिच्या नातेवाईकांना गुन्ह्याची कबुली दिल्याचे स्पष्ट झाले. रेश्माला अटक करण्यात आली आणि तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेने एका कुटुंबाचा नाश झाला. जैनबीला आपली आई आणि बहीण दोन्ही गमवाव्या लागल्या. कुटुंबातील मत्सर, द्वेष आणि अपुऱ्या संवादामुळे एका वृद्ध आईचा बळी गेला. एका लेकीने आपल्या हाताने आपल्या आईचे प्राण घेतले. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, ती समाजालाही माणुसकीचे महत्त्व पटवून देते. कुटुंबियामधील संवाद आणि समजूत हीच अशा दुर्दैवी घटनांना थांबवण्याचा एकमेव उपाय आहे. ही कामगिरी परिमंडळ 6चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोनाभट्टी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक निशा जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक अंकिता पवार, पोलीस उपनिरीक्षक बद्रीनाथ कुंडकर आदींनी पार पाडली.